आजच्या सभेचा आणखी एक विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांचे मुख्य पाठीराखे आणि अनेकविध सभांचे संस्थापक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी सौ रमाबाई रानडे या देखील आज 4 शब्द बोलणार आहेत. मला ठाऊक आहे त्यांना पाहण्यास, त्यांचे विचार ऐकण्यास तुम्ही सगळे खूप आतुर आहात याची जाणीव आहे आम्हाला. त्यामुळे आता मी सौ रमाबाई रानडे यांना पाचारण करते. या चला चला ना रमाबाई. काय झाले? काय झाली? अन्नपूर्णाबाई, स्वतःनी जे भाषण माझ्याकडून पाठ करून घेतले होते ना, ते मी विसरले. आता काय करू? मग त्यात काय झाले? तुम्ही हुशार आहात, धीट आहात, साऱ्यांसमोर निरूपण करता की नाही? तसेच शिक्षणाविषयी तुम्हास काय वाटते हे अगदी बेधडकपणे बोला. घाबरू नका, सारी आपलीच माणसे आहेत. बोला. खरे तर काय झाले? रमाबाई, अहो घाबरू नका, या बोला. अहो सगळी आपलीच माणसे आहेत, या उठा, न घाबरता बोला. खरे तर आमच्या घरी मुलींनी लिहिणे वाचणे म्हणजे पाप समजतात, म्हणून अण्णांनी मला शिकू दिले नाही. पण जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा स्वतःनी मला पुस्तक दिले. मी खूप घाबरले होते. मला असे वाटले की आता गणपती बाप्पा मला आणि स्वतःना शिक्षा करेल. सौ रमाबाई न्यायमूर्ती रानडेंना स्वतः असे संबोधतात. खरेच मी खूप घाबरले होते. मग स्वतःनी मला धीर दिला आणि समजावून सांगितले की हे असे विचार करणे म्हणजे केवळ आंधळेपणा आहे. स्वतःनी मला मुळाक्षरे शिकवली. मी 12 खडे शिकले आहे. आता मला शब्दही येतात. मी आता लवकरच स्वतःना एक धडा वाचून दाखविणार आहे. मला खूप शिकावयाचे आहे. मी खूप शिकणार आहे. इथे जमलेल्या सगळ्या बायकांनी एक लक्षात ठेवा, सगळ्या बायकांनी आपापल्या स्वतःवर विश्वास ठेवा. कारण इकडे जमलेले सगळे स्वतः आमच्या स्वतःचे स्नेही आहेत ना. माझ्या स्वतःवर संपूर्ण विश्वास आहे आणि मी गणपती बाप्पाला स्मरून असे सांगते की इथे जमलेल्या सगळ्या बायकांनी आपल्या स्वतःवर आणि स्वतःवर जर विश्वास ठेवला तरच आपण बायका खूप मोठ्या होऊ. हो ना स्वतः? झाले. आज वाटते मला नवे चंद्र सूर्य मला हवे. आज वाटते मला
सोमन काकू अहो सारण झाले की नाही परतून? बाई 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 तुमचे सुद्धा ना अगदी आमच्या सगुण्यासारखे चालले हो. ओ मगापासून बघते मी, हात मुळी हलतच नाहीये तुमचा. सुभद्रा काकू, हा सुभद्रा काकू, अरे बोल ना, काय आहे? नाही ते बाळंबटजी म्हणत होते नैवेद्याचं जर का लवकर झालं असतं तर बरं झालं असतं. हो तयार झाला की देते पाठवून. आता या 2 गोगलगाई मदतीला आहेत म्हटल्यानंतर कामे कशी होणार आहे लवकर? नैवेद्य तयार झाला की पाठवून देते. इथे ठेवून काय करायचंय मला? याच्या आधी असं काही झालं नव्हतं. काय? नाही नाही, याच्या आधी असं काही घडलं नव्हतं असं बाळंबटजी म्हणाले, मी नाही. हो का? मग त्यांना जाऊन सांग म्हणून ह्याच्या आधी जे काही घडले नाही ते घडतंय ना या घरात, मग हे देखील घ्या चालवून. नाही सांगतो ते, पर देवाला असं ताट कळत किती वेळ ठेवायचं? काय म्हणालास? नाही नाही, हे सुद्धा बाळंबटजीच म्हणत होते, मी नाही. हो का? जी. फारच बोलायला लागलाय तुझा तो भटजी. जाऊन सांग त्याला, तुझ्या त्या बाळंभटाला म्हणो भूक देवाला नाही लागलेली, भूक लागलीये तुला. तुझ्या पोटातला कावळा तोंडाने काव काव करतोय म्हणो. जाऊन सांग. अहो काय चालवलं काय तुम्ही सुभद्रा काकू? सकाळपासून पाहते. अहो सत्ता गाजवावी तर आमच्या माईसाहेबांसारखी प्रेमानं, आणि हे काय तुमचं बोलणं? हो का? उलट उत्तर करतेस तुम्हाला? अगो नोकरांनी नोकराप्रमाणे राहावे, कळले? अहो तेच करते मी, पण आज तुम्ही बाळंपणजी सारख्यांना एकेरीत आणलं. लागले हो जीवास अगदी. तुम्हास काय वाटलं आम्ही कुणी काही बोलणार नाही, गप्प बसू? अगो बाई, फारच चुरू बोलायला लागलीस की आज. काय ग, काय करणार आहेस तू? आणि धमक्या कोणाला देतेस ग? अगो 1.5 दमडीची नोकर तू मालकिणीच्या तोंडाला लागतेस, होय ग? सुभद्रा काकू, मगाचपासून बघतोय सारखं नोकर नोकर म्हणून हिनवताय तुम्ही आम्हाला. अहो हे आमचं घर आहे, इथं आम्हाला दादा आणि काकू म्हणतात सगळे, ते काही तोंड देखलं नाही आणि स्वार्थापोटी तर नाहीच नाही. आजपर्यंत कधी नोकर म्हणून नाही वागवलं या घराने आम्हाला. पांडू गप्प बस, गप्प बस तू पांडू. नोकरासारखे वागवले नाही ना, ही चूक झाली म्हणते मी. शेफारून ठेवले नुसते, आणि नोकराला नोकराप्रमाणे वागवले तर अपमान काय झाला म्हणते मी? उठता लाथ आणि बसता बुक्की पडली असती ना तर वटणीवर आला असतात तुम्ही. काय म्हणाला? उठता लाथ आणि बसता बुक्की, कळले? कळले कळले. आता इथून पुढे तुमच्या बरोबर काम करणं लय अवघड आहे. चला सोमन काकू उभं काय राहिलात? चल रे नारू चल. कठीण आहे ना, कठीण आहे ना. बजा तोंड कायमची काळी करा जा. का कायमची काळी करू? जोपर्यंत आमचे मालक आम्हाला सांगत नाही तोपर्यंत इथून कामाला हात नाही लावणार. आता चला की, चल रे चल, चल लवकर, चला बाहेर, चला लवकर. अपमान करून घेता इथं यायचं नाही परत आतमध्ये. जा माज आलाय नुसता सगळ्यांना. मी पण बघते ना कामाला कसे हात लावत नाहीत ते. रमाबाई छान भाषण केले ना तुम्ही. पण स्वतःनी मला जे लिहून दिले आणि पाठ करून घेतले ते मी विसरूनच गेले. पण आपल्याला पाठ केलेले भाषण नकोच होते. म्हणजे असे की केवळ तुम्हाला आधार म्हणून ते भाषण दिले होते. तुम्ही आजपर्यंत 4 लोकांसमोर असे भाषण कधी केले नव्हते ना, म्हणून भाऊजींनी ते भाषण लिहून दिले होते. पण तुम्ही स्वयंस्फूर्तीने आपल्या मनातील विचार मांडलेत, त्याचा गोडवा काही वेगळाच होता. आता पुन्हा आपण कधी भेटावयाचे? वा माधवराव, रमाबाईंनाही नवमतवाद्यांच्या काव्यशास्त्र विनोदाची गोडी लागली म्हणायची. आमचा मुक्काम पुण्यास असेपर्यंत तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा आपण भेटायचे, बरे का रमाबाई? हो. बरे, आता आम्हास निघावयास हवे. नमस्कार. नमस्कार. चला मग रमाबाई, कसे वाटले आजचे आपणास? रमाबाई, अहो निघावयाच आहे ना? काय झाले रमाबाई? भाषण केल्यानंतर स्वतःनी आपले मत प्रकट केले नाही याची खंत दिसते भाऊजी. अरे हो रमाबाई, फार सुंदर केलेत हो भाषण.
अहो अगदी खरेच. अहो अहो एका सहधर्मचारिणीच्या मनीचे भाव अचूक ओळखलेत. काय इथे उभे राहून काय होणार आहे? आणि इथे जर का असे उभे राहिलात ना ते एकेकाला जेवायला देखील द्यायची नाही हो मी. आता पुरे झाले तुमच्या सगळ्यांचे नखरे. चला पटापटा कामे उरका, नाही ते एकेकाला ना कामावरून काढून टाकीन मी. आम्हाला मालकाने काढलं तरच आम्ही जाऊ. काय काय म्हणालात? अरे अरे काय चाललंय इथे? मी नैवेद्याचा केव्हापासून खोळवलोय आणि तुम्ही इथे सगळे जमून काय करताय? काही नाही हो बाळम भटजी. अहो मी कधीची सांगते ह्या सगळ्यांना जरा हात चालवा, पण एक जण इथून हलायला काही तयार नाही हो. अहो हेही सांगितले नैवेद्याचा खोळंबा होतोय, बाळम भटजी खोळंबले असतील आणि इथे येऊन गप्पा मारतायत. खरंच बाळम भटजी कुणाला काही बोलायची सोय म्हणून उरलेली नाहीये आता. अहो पांडू आणि सोमन काकूंनी भांडण उकरून काढले, हातातली कामे सोडून दिली आणि इथे येऊन उभे राहिले. आता काय करावे सांगा? अरे काय चालवलंय पांडू आणि सोमन काकू तुम्ही सुद्धा? बाळम भटजी अहो तुम्ही तरी कुणाच्या नादी लागताय? हे बघा मी नाही हो नैवेद्याचा खोळंबा होऊ द्यायची. नैवेद्य आधी पूर्ण करीन मी. यांनी कामे केली नाहीत ना तरी मी आहे खमकी इथे काम करायला. मी नाही हो नैवेद्याची खोटी होऊ द्यायची. मी लगेच लागते तयारीला. बरे अहो बाळंबटजी खोटं बोलतात होत्या. काय खोटं बोलतायत त्या? तुम्ही कामे टाकून इथेच उभे आहात हे तर खरे की नाही? अहो पर झाले तर मग. अरे आपल्या हातातली कामे टाकून इथे उभे राहणे योग्य नव्हे. शिवाय त्या वडील आहेत. माई साहेबांच्या अनुपस्थितीत त्यांचेच म्हणणे मान्य करावे हवे. शिवाय तुमचे त्यांच्याशी असे तेढ घेऊन वागणे आम्हाला मुळीच पटणारे नाहीये. भाऊसाहेबांच्या कानी आम्हाला घालायच हवे. आवर घ्या झालं का? हे म्हणजे कसं झालं? चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखं सोमन काकू. जबाबदारी तुमच्यावर सोपवून माई करविरास गेल्या आहेत, बरोबर ना? हो. तेव्हा हा तिढा सोडविणे ही तुमची जबाबदारी आहे. नीट विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या.